या ठिकाणी नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी मी प्राध्यापिका डॉक्टर शीला गाडे, राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत। आज योगायोग बघा, ज्या ताराबाई शिंद्यांच्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचा आपण अभ्यास करतो आहोत। त्या ताराबाई शिंद्यांच्या घराण्याचाच इतिहास बघितला तर त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे सत्यशोधक चळवळीत होते। महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा परिणाम या घराण्यावर झालेला होता आणि म्हणूनच ताराबाईंच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा तो प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। मी मगाशी म्हणाले तसं आज योगायोग बघा, आज तारीख आहे गुरुवार दिनांक 24/9/2020 आणि सत्यशोधक समाजाची स्थापना 24/9/1874 झालेली होती। बघा, म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना त्या ठिकाणी 1874 झालेली होती। ती तारीख होती 24/9/1874 आणि आजही माझ्या मनामध्ये असा विचार आला की आज सत्यशोधक दिन म्हणून 24 तारखेला पाळला जातो, 24 सप्टेंबरला पाळला जातो। त्याचं औचित्य साधूनच ज्या समाजसुधारकांनी आमच्या देशामध्ये परिवर्तनाची चळवळ केली, विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या परिवर्तनाच्या चळवळी झाल्या, त्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले। त्या समाजसुधारकांचं कार्य आज आपण त्याचाही थोडासा आढावा घेणं क्रमप्राप्त मला वाटतं, संयुक्तिक वाटतं। याचं कारण ज्या ताराबाई शिंद्यांच्या साहित्याकडे आपण वळतो आहोत, त्या ताराबाईंचं व्यक्तिमत्व हे सत्यशोधक समाजाशी, सत्यशोधक चळवळीशी निगडीत होतं। त्या विचारानं भारावलेल्या होत्या। सत्यशोधक चळवळ ही महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलेली फार मोठी परिवर्तनवादी चळवळ होती आणि त्याचा प्रभाव समाज व्यवस्थेतल्या अनेक घटकांवर होत होता। कारण आमच्या समाजातलं प्रचंड अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, गरिबी लक्षात घ्या आणि शिक्षणाचा अभाव, म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेतल्या अस्पृश्य वर्गाला आणि स्त्रियांना शिक्षण नाकारणारी आमची व्यवस्था होती। अशा बहुजन समाजातल्या अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक चळवळीची स्थापना करतात आणि समाजातल्या सर्व बहुजन समाजाला एकत्र करतात। हा योगायोग होता, लक्षात घ्या। आणि म्हणूनच या ठिकाणी सत्यशोधक चळवळ व ताराबाई शिंदे यांचं काय नातं होतं तर ते अतिशय जवळचं नातं होतं। मुळात त्यांचे वडील बापूजी शिंदे हे सत्यशोधक चळवळीच्या मध्ये कामच करत होते। त्यांचे भाऊसुद्धा, ताराबाईंचे भाऊसुद्धा हे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करत होते। म्हणजे महात्मा ज्योतिरावांच्या घराण्याशी किंवा सत्यशोधक चळवळीशी शिंद्यांचं घराणं हे जोडलं गेलेलं होतं आणि म्हणूनच सत्यशोधक चळवळीचा मूळ हेतूच असा होता की समाज व्यवस्थेतलं अज्ञान दूर करायचं आणि सत्य समाजापुढे आणायचं।
सत्य समाजापुढे मांडायचं, वस्तुस्थिती समाजाला कळलीच पाहिजे, ही धारणा त्या ठिकाणी होती. आणि म्हणूनच या ठिकाणी हा विचार आपल्याला करावा लागतो की सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागचा हेतू काय होता, तर समाज व्यवस्थेतलं अज्ञान दूर करणं, बहुजन समाजाला शिक्षणामध्ये आणणं, प्रवाहामध्ये आणणं, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणं, हा सत्यशोधक चळवळीचा मुख्य हेतू आहे, लक्षात घ्या. आणि आज तो दिवस आपण साजरा करतो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून मला असं वाटलं की ताराबाई तर त्या विचारानं भारावलेल्या होत्या, त्या परखड होत्या विचार मांडायला, त्या स्पष्ट वक्त्या होत्या, त्यांचं वाचन अफाट होतं, विद्वत्ता प्रचूर त्यांची लेखणी होती, लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं मध्ये वकिली थाटामध्ये तर्कसंगत मांडणी करण्याची क्षमता, ताकद त्यांच्या लेखनामध्ये पाहायला मिळते. ही ताराबाईंच्या लेखनाची आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर मला असं वाटतं की सत्यशोधक चळवळ त्यांच्या मनामध्ये किती मुरलेली होती, त्यांच्या व्यक्तिमत्वात ती किती ठासून भरलेली होती हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच हा विचार घेऊन या ठिकाणी आज मी बोलणार आहे तुमच्याशी. हे बोलत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते आपल्याला की जे समाजसुधारक आमच्याकडे होऊन गेले ते राजाराम मोहन राय असतील, लोकहितवादी असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, आगरकर असतील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असतील, आमचे गाडगे बाबा असतील, किंवा हमीद दलवाई असतील, बाबा आढाव असतील, किंवा आमचे त्या ठिकाणी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांचंच योगदान, आत्ताचे कॉम्रेड पानसरे असतील, लक्षात घ्या, किंवा नरेंद्र दाभोळकर असतील, आमचे बाबा आमटे असतील, प्रकाश आमटे असतील, ही मंडळी घ्या ना. आज आम्ही डॉक्टर अभय बंग, राणी बंग यांचा जर विचार केला तर ही परिवर्तनवादी माणसं होती, आहेत वर्तमान काळात सुद्धा. आणि त्या ठिकाणी सत्यशोधक विचाराचा वारसा चालवणारी आजही ही माणसं मुठभर जरी असली तरी त्या मुठभरांना शरीरानं मारता येतं पण विचारानं मात्र मारता येत नाही. हे नरेंद्र दाभोळकरांच्या कृत्याने दाखवून दिलं आहे, कॉम्रेड पानसरेंच्या कृत्यानं दाखवून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यांचा वारसा चालवणाऱ्या पुढच्या पिढ्या आहेतच ना. आज 21व्या शतकात सुद्धा त्या गोष्टींची गरज आहे. कारण मी म्हटलं की आम्ही ताराबाई शिंद्यांचा विचार मांडतो किंवा ताराबाई शिंदे 19व्या शतकामध्ये कसं वातावरण होतं, समाज कसा होता, रूढी परंपरांनी ग्रासलेला कसा होता, अज्ञानात कसा होता, अंधकारात कसा होता, विद्वांचे प्रश्न काय होते, इंग्रजांचं ब्रिटिशांचा अंमल आमच्यावर आलेला होता. आणि या सगळ्याचा पगडा कळत न कळतपणे आमच्या समाज व्यवस्थेतल्या अनेक घटकांवर होत होता. पण त्यातल्या त्यात स्त्रियांना मात्र अधिक छळ सहन करावा लागत होता, त्रास सहन करावा लागत होता, जाच सहन करावा लागत होता. आणि त्याचा परिपाक म्हणजे विधवांचे प्रश्न होते. ते मी बोलतेच आहे, पण आज मला असं वाटतं की ती भूमिका न मांडता या ठिकाणी सत्यशोधक चळवळीला पुढं नेणारी जी मंडळी होती, परिवर्तनवादी जी मंडळी होती, समाजाचं प्रबोधन करणारी जी मंडळी होती, त्यांचा कुठंतरी आज 24 तारीख म्हणून, 24 सप्टेंबर म्हणून या ठिकाणी आपण स्मरण करणं सुद्धा मला वाटतं याच्यासारखं भाग्य आपलं कोणतं नाही आहे. कारण त्यांचं स्मरण करणं याचा अर्थच असा की त्यांच्या विचारांना पुढं नेणं. नुसतं त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करून किंवा दिवस साजरे करून आम्ही फार मोठे उपकार करत नाही आहे. त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही किती चालवतोय हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच तो प्रश्न घेऊन या ठिकाणी या समाजाच्या परिवर्तनामध्ये ज्यांनी कोणी खारीचा वाटा उचललेला असेल त्या सर्वांचंच स्मरण करणं हे आज आपलं काम आहे. कारण पुढच्या पिढीनं जर हे लक्षात नाही ठेवलं तर मग कोणीच लक्षात ठेवणार नाही. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज तुम्ही या समाज सुधारकांच्या यादीमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील राहा. कारण सत्य हे सत्यच असतं आणि सत्याचा शोध घेत पुढं जाणं किंवा सत्य मांडणं, सत्य बोलणं, खरं बोलणं याच्यासारखं दुसरं काही नाहीच आहे.
लक्षात घ्या, खोटं बोलायला 10 वेळा विचार करावा लागतो, पण खरं बोलायला एकदाही विचार करावा लागत नाही. कारण सत्य हे सत्यच असतं, पण सत्याचा गळा दाबणारी एक व्यवस्था असते हे आपल्यालाही माहीत आहे. म्हणून काय आपण असत्यच बोलायचं का? सत्य सोडून द्यायचं का? खरं बोलायचंच नाही का? हे आपण आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला विचारलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या समाज सुधारकांना आठवणं हे सुद्धा, किंवा त्यांनी काय कार्य केलं होतं हे सुद्धा बघणं आपलं काम आहे. आणि म्हणूनच राजाराम मोहन राय हे पाश्चात्य देशात काय चालतं याचं अफाट ज्ञान या माणसाकडं होतं. आता बघा, तुम्ही म्हणाल भारतात काय चालतं याच्यापेक्षा पाश्चात्य देशात काय चालतं याच्यात यांना रस होता का? तसं नाही. ते आधुनिक भारताचे जनक मानले गेले राजाराम मोहन राय. पाश्चात्य देशात काय चालतं म्हणजे त्या शतकामध्ये पाश्चात्य देश आणि आपला भारत कुठं आहे याचा अभ्यासही करणारी माणसं होती. त्यात राजाराम मोहन राय हे अग्रेसर होते. म्हणून आधुनिक भारताचं जनकत्व त्यांच्याकडे दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरे म्हणजे लोकहितवादी. लोकहितवादी हे ब्राह्मण वर्गाला दोष देतात. रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान, नको ते शास्त्र, पोथ्या, पुराणं याच्यात आम्हाला अडकवणारा हा जो एक वर्ग आहे तो म्हणजे ब्राह्मण वर्ग. या ब्राह्मण वर्गाच्या विरोधात लोकहितवादी बोलताना दिसतात. लक्षात घ्या, म्हणजे ब्राह्मणाला हे बघा, आपल्याकडे काय झालंय दुर्दैवाने, जातीमध्ये आम्ही अडकत गेलोय आणि त्याच्यामुळेच खूप प्रश्न वाढत गेलेले. खरी समस्या आमची जातच आहे. जी जात नाही ना तीच जात आहे. लक्षात ठेवा. बघा ना, जी आपल्या मनातनंच जात नाही ती जात. किती नाही म्हटलं तरी जातीचा दाखला आहे, जातीचं प्रमाणपत्र आहे, जातीवर प्रवेश आहे, हे सगळं चाललेलं आहे आजही आमच्याकडे. म्हणून हे कधीच संपणार? ज्या लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केले, ज्या चक्रधर स्वामींनी चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारली, नंतरच्या काळामध्ये आमचे महात्मा ज्योतिराव फुले त्याच्यासाठी धडपडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धडपडले. ही माणसं काही वेडी होती का हो की त्यांनी ही व्यवस्था नाकारलेली होती? कारण ती प्रस्थापितांची, मुठभरांची व्यवस्था होती आणि या मुठभरांच्या व्यवस्थेला छेद देण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर सत्यशोधक चळवळीने केलेलं आहे. सत्यशोधक विचाराच्या माणसांनी केलेलं आहे, सत्यशोधक चळवळीतल्या लोकांनी केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या भूमिकेतनं बघितलं पाहिजे. ज्योतिबा फुल्यांनी ब्राह्मणेतर चळवळीचा पाया घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे ब्राह्मणांशिवायची चळवळ. ब्राह्मण बाजूला आहे, ब्राह्मण मुठभर आहे आणि जो एक बहुजन वर्ग आहे त्या बहुजन वर्गाला एकत्र केलं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. लक्षात घ्या. आणि त्या सगळ्यांना घेऊन महात्मा ज्योतिराव फुले पुढे निघाले. हे लक्षात घ्या. ही काही साधी गोष्ट नव्हती, साधी क्रांती नव्हती, फार मोठी क्रांती होती. आपल्या पत्नीला शिकवण्याचं काम करणारे महात्मा ज्योतिराव फुले हे कळायला कित्येक युग जावे लागतील आपल्याला. आपण फक्त महात्मा ज्योतिरावांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो, पण विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, त्यापेक्षाही त्यांच्या विचाराचा कृतीमध्ये वापर जर केला तर आपला देश कुठल्या कुठे जाईल हो. हे प्रत्येकाने करायला पाहिजे, पण एकाने नुसतं नाही, प्रत्येकाने. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या, राजाराम मोहन राय होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. लोकहितवादी होणं ह्या काही साध्या गोष्टी नाही आहे हो विद्यार्थी मित्र मैत्रिणी. एक एक असे पैलूही हे आपल्या देशामधले, हे लक्षात घ्या. न्यायमूर्ती रानडे यांनी जातीव्यवस्थेमुळे भारतीय समाजाची आर्थिक कोंडी कशी होते, आर्थिक ऱ्हास कसा होतोय याचा अभ्यास केला. म्हणजे प्रत्येकजण बघा आपल्या देशाचा विचार कोणत्या अर्थाने करतोय. एक जण पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा अभ्यास करतोय, राजाराम मोहन राय सारखा व्यक्ती, आणि दुसरे त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे हे जाती व्यवस्थेचं मूळ भारतीय समाज हा आर्थिक दृष्ट्या मागासलेलाच राहतोय याच्यामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून जाती व्यवस्थेत इतके अडकलोय आम्ही आजही. बघा ना,
हे बघा, जात धर्म पंथावरनं आजही आम्ही 21व्या शतकात रस्त्यावर येतो हो, भांडतो हो, पण मातृभाषेवरनं भांडायला आम्ही कुणीही तयार नाही आहे. आमची मातृभाषा मराठी आहे, महाराष्ट्राची, पण त्यासाठी मात्र कुणीही रस्त्यावर येताना फारसं आम्हाला दिसत नाही आजच्या काळात. एकीकडे इंग्रजीचा विश्वभाषा म्हणून उदो केला जातो आणि दुसरीकडे मराठीकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आहे जाणीवपूर्वक. हेही चुकीचं आहे ना. खरं तर मातृभाषेतनं शिक्षण देणं ही त्या राज्याची फार मोठी गरज असते, पण प्रत्यक्षात तसं न होता इंग्रजी भाषेला महत्त्व देऊन मराठी भाषेला मात्र दुय्यमत्व देणारं आमची व्यवस्था ही कुठेतरी आमच्या भाषेला पण कमी लेखायला बघते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून त्याच्यासाठी पण चळवळी झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा रस्त्यावर आलं पाहिजे. म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणत असते, अरे जात धर्म पंथावरनं तुम्ही रस्त्यावर येणारी मंडळी भाषेसाठी मात्र कधी रस्त्यावर येताना मला दिसत नाही आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे 21व्या शतकामध्ये. ठीक आहे ना, इंग्रजी विश्वाची भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे, सगळं मान्य आहे, टेक्नॉलॉजीची भाषा आहे, सगळं मान्य आहे मला. आम्ही त्या भाषेचा द्वेष नाही करत आहे, ती विश्वाची भाषा आहे ना, असू द्या ना, पण आमच्या राज्याची जी भाषा आहे मातृभाषा घटनेनं आम्हाला सांगितलेली ती तर आमची स्वीकारलीच पाहिजे ना. आमचा हक्क आहे त्या भाषेवर. आणि त्या भाषेमध्ये शब्द काही कमी नाही आहे, त्या भाषेतली भाषाप्रभू होऊन गेलेले अनेक जण. म्हणून या ठिकाणी हा विचार कुठेतरी माझ्या मनामध्ये येऊन जातो, कळत नाही, तो आपला विषय नाही आहे, पण तरीही मला असं वाटतं की ही भूमिका आपण कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे. न्यायमूर्ती रानडेंनी त्या ठिकाणी या गोष्टी सांगितल्या की जाती व्यवस्थेमुळं आमची भारतीय आर्थिक व्यवस्था ही कुठेतरी कमकुवत होताना दिसते. आगरकर म्हणतात, लोकांचे मन, दृष्टिकोन व आचारपद्धती ह्या बदलल्या पाहिजे. लोकांचं मन, दृष्टिकोन, आचारपद्धती म्हणजे आम्ही बघा ना किती बारीक विचार केला होता हो. लक्षात घ्या, आगरकरांनी लोकांचं मन, दृष्टिकोन व आचारपद्धती, मी काही मुद्देच घेऊन बोलते तिथं. मन, आपल्या मनावरच सगळं आहे ना. आपलं मन सांगेल तसं आपल्याला जग दिसतं. आपलं मन म्हणेल तसं जग आपल्याला दिसतं. म्हणजे मन म्हणजे ही एक आपली स्वतःची वैयक्तिक गोष्ट असते. दृष्टिकोन, या मनातूनच आपला दृष्टिकोन समाजाविषयीचा तयार होत असतो, माणसांविषयीचा तयार होत असतो, व्यक्तींविषयीचा तयार होत असतो, वेगवेगळ्या विषयाच्या भूमिकेतनं दृष्टिकोन तयार होत असतो, वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार दृष्टिकोन तयार होत असतो. म्हणजे दृष्टिकोन ही दृष्टी, नजर, लक्षात ठेवा, ही नजर तयार व्हावी लागते. ती नजर तयार करण्याचं कामही कुणाला करायचं आहे? तुम्हाला आम्हालाच करायचं आहे ना, दुसरं कोण करणार आहे? म्हणून समाज सुधारकांनी ह्या गोष्टी लक्षात घेतलेल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानुसार दृष्टिकोन एकदा तयार झाला, जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लागतो आपला. काहींना जर विचारलं ना तुमचं जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय हो, ते म्हणतात काही नाही, सकाळी उठायचं, जेवण करायचं, नाश्ता करायचा, थोडंसं फिरून यायचं, थोडंसं गेलं तर काम करायचं, झोप मारायची, याला जगणं म्हणतात? नाही, याला जगणं नाही म्हणत. हे फक्त काय म्हणता ना, विचार नसणारी, दृष्टीहीन माणसं, ध्येय नसणारी माणसं ते अशा पद्धतीचं जीवन जगतात. पण ज्याच्याकडे ध्येय आहे, ज्याच्याकडे दृष्टी आहे, ज्याच्याकडे विचार आहे, ज्याच्याकडे अभ्यास आहे, ती माणसं तत्वाने जगतात, ती माणसं मूल्यांनी जगतात. लक्षात ठेवा, सत्य, शिव आणि सुंदर ही आमची शाश्वत मूल्ये. लक्षात ठेवा, सत्य, शिव आणि सुंदर ही आमची शाश्वत मूल्ये आहे, चिरंतन मूल्य आहे. हे जगण्याचे दृष्टिकोन आहे, हे ध्यानात घ्या. मी कोणत्या मार्गाने जायचं चांगले, हे बघा आपल्याला 1000 मित्र असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात, पण आपण कुणाच्या मार्गाने जायचं? वाईटाच्या मार्गाने जायचं की चांगल्याच्या मार्गाने जायचं? ही दृष्टी आपल्याकडे लागते. आपलं मन सांगावं लागतं की मी कुणाच्या बाजूने जाऊ. म्हणजे काय, आपल्या मनावर आपला ताबा पाहिजे, आपल्या दृष्टी आपली निश्चित पाहिजे आणि मग आपोआपच आपली आचारपद्धती ठामपणे कृती करायला भाग पाडेल. मग आपल्याकडनं वाईट घडणारच नाही.
आपण चांगलंच करू, जे जे करेल मी ते मी चांगलंच करेल, या भूमिकेतनं आपलं आचरण राहील, हे त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याचं काम ही समाज सुधारक मंडळी त्या काळात करत होते. म्हणून आगरकरांनी हे सांगितलं, महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांनी अस्पृश्य समाज हा सामाजिक प्रवाहामध्ये आलाच पाहिजे. विश्वधर्म आणि मानवतावाद हाच त्यांनी आपल्या आयुष्याचा गाभा मानला. ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांनी हा ध्यास घेतलेला होता, लक्षात ठेवा. म्हणजे अस्पृश्य समाज हा समाजाच्या प्रवाहात आला पाहिजे. किती जणांनी प्रयत्न केले होय त्यांच्यासाठी. आणि विश्वधर्म, स्वधर्म नाही, विश्वधर्माची, विश्वाची कल्पना आमच्या ज्ञानदेवांनी मांडली होती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे विश्वासाठी मागितलेलं पसायदान होतं, ही प्रार्थना होती, प्रसाद होता. लक्षात ठेवा, हे पसायदान लक्षात ठेवा. ते ज्ञानदेवांनी त्या काळात मागितलं, प्राचीन काळात मागितलं. आणि अर्वाचीन काळामध्ये समाज सुधारक आमचे मार्गदर्शक होते. खरं संतांनी सुद्धा सुधारणावादच मांडलेला. खरं तर संतांवर फार वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप घेतले जातात, त्याच्यात मला पडायचं नाही आहे. पण संतांनी काहीच काम नाही केलं का समाज सुधारण्यासाठी? केलं. त्यांच्या परीनं ह्या संत महंतांनी सुधारणावादाचंच काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा विचार इथं आपण लक्षात घेतला पाहिजे. गाडगे महाराज असतील, ते समाज सुधारक होते. अज्ञान, अंधश्रद्धा दूर करणारं हे एक फार मोठं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच गाडगे महाराज. लक्षात ठेवा. हमीद दलवाईंनी धर्मातील समाज सुधारणा या संदर्भात प्रयत्न केले. बाबा आढावांनी एक गाव एक पाणवठ्याची चळवळ उभारली. शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीला पाठिंबा दिला. कृष्णराव भालेकरांनी ज्योतिबा फुले यांचे सहकारी म्हणून दीनबंधू साप्ताहिकात त्या ठिकाणी काही गोष्टी प्रकाशित केल्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळ ही दलितोद्धाराची चळवळ पुढं नेण्यासाठी जीवाचं रान केलं. ह्या सगळ्या गोष्टी अगदी मी क्रमाने नाही सांगितलेल्या, पण कुठेतरी या समाजसुधारकांचं योगदान आमच्या समाजव्यवस्थेला पुढं नेण्यासाठी, 18 पगड जातीच्या लोकांना पुढं नेण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा विचार ज्यावेळेस येतो, म्हणून मी म्हटलं की आज योगायोग आहे, 24 तारीख आहे आणि आज हा एक सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा दिवस आहे. आणि मग त्या अनुषंगाने मी ताराबाईंच्या व्यक्तिमत्वातल्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर काय ठसा होता ते बघितलं. कारण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ताराबाई शिंदे केवळ स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिता किंवा हा निबंध लिहिता, तो 50 पानांचा आहे इथपर्यंत मर्यादित नाही आहे. ते त्याच्यातून ताराबाईंनी जे विचार मांडलेले आहेत ते विचार आपल्याला सत्याचा शोध घेणारे, सत्याच्या मुळाशी जाणारे पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या ठिकाणी यातल्या सगळ्या घटना, म्हणजे ताराबाईंचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक का लिहिलं गेलं, तर विजया लक्ष्मीची जी घटना घडते आणि कोर्टाने तिला जी न्यायालयानं दिलेली शिक्षा सुनावली जाते आणि वर्तमानपत्रातून त्याच्या संदर्भात उलटसुलट चर्चा चर्वण केली जातात, त्याचा परिणाम म्हणजे ताराबाईंनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. लक्षात ठेवा. पण एवढं म्हणून चालेल का? मला नाही. तर त्याच ताराबाई समस्त स्त्री वर्गाला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी पुरुषांना जाब विचारताना दिसत आहेत, सबंध पुरुषी व्यवस्थेला जाब विचारताना दिसत आहेत. तर असं का घडतं? तर याचं कारण व्यवस्थेनं पुरुषाला दिलेलं अमर्याद स्वातंत्र्य ताराबाईंना चांगलं ठाऊक होतं. त्याही गोष्टीचा तत्कालीन परिस्थितीत त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि म्हणूनच समाज पुढं जायचा असेल, व्यवस्थित मार्गाला लागायचा असेल
तर स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही घटक त्या ठिकाणी सक्षमपणे हा जीवनाचा गाडा चालवू शकतील. पण प्रत्यक्षात मात्र स्त्रीला दुय्यमत्व द्यायचं आणि पुरुषाला मात्र झुकतं माप द्यायचं, हे कुठंतरी ताराबाईंना खटकत होतं. आणि म्हणूनच तिथे त्यांनी ज्या ज्या गोष्टीमध्ये पुरुष दोषी आहे त्या संदर्भानं काही उदाहरणं दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याचं खंडनमंडन केलेलं आहे. प्रश्न मांडणं खूप सोपं असतं, पण त्याचं उत्तर देणं अवघड असतं. ताराबाईंनी प्रश्नही विचारले आणि त्याची उत्तरंही त्या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे ज्यावेळेस आम्ही तपासून बघू त्यावेळेस ताराबाईंचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा हा आम्हाला समजायला मदत होते. मी एकदा बोलता बोलता असंही सांगितलं होतं की ताराबाईंच्या या पुस्तकावर किंवा ताराबाईंची जी लेखनाची भाषाशैली आहे तिच्यावर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फार प्रभाव होता. तो प्रभाव असा होता की महात्मा ज्योतिराव फुल्यांचे अभ्यासक स ग मालशेंना सतत असं वाटायचं की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुल्यांनीच लिहिलेला असेल. प्रत्यक्षात मात्र ज्या वेळेस ही गोष्ट वस्तुस्थितीला धरून नाही आहे हे लक्षात आल्यानंतर स ग मालशेंच्या हाताला खुद्द महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्सार नावाच्या अंकामध्ये जो संदर्भ दिलेला होता, ताराबाईंच्या लेखनाचं जाहीर कौतुक केलेलं होतं, ते वाचनात आलं स ग मालशेंच्या आणि त्यांना ते तपासून बघावंसं वाटलं की अरे ही भाषाशैली ताराबाईंची नाहीच आहे. कोण ताराबाई? ही भाषाशैली महात्मा ज्योतिराव फुल्यांचीच असेल असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच या ठिकाणी त्याचा पाठपुरावा स ग मालशेंनी केला. शेवटी शोध लागला की नाही हे लेखन केलंय ते ताराबाई शिंद्यांनीच केलं आणि खुद्द महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्या लेखनाचं कौतुक केलं. बघा आजही या पुस्तकाचं जाहीरपणे कोणी कौतुक करत नाही, करणार नाही. पण 19व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले मात्र ताराबाईंच्या या पुरोगामी विचाराचा आधार घेत या लेखनाचं कौतुक करतात, या निबंधाचं कौतुक करतात. ही घटना, हा प्रसंग पुन्हा इतका सहज सोपा नाही, लक्षात घ्या. ज्याचं उघड उघड आजही कौतुक होत नाही त्या गोष्टीमध्ये हे एक पुस्तक आहे आणि ते म्हणजे ताराबाई शिंद्यांचं स्त्री पुरुष तुलना. कारण इथे पुरुषी व्यवस्थेला दिलेले दोष जणू काही त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यातच ताराबाई उभ्या करतायत असं ऐकणाऱ्याला वाटावं दुर्दैवानं. आणि म्हणूनच नीट समजून न घेता या साहित्यकृतीकडे आपण एका डोळस नजरेनं पाहावं असं मला वाटतं. या ठिकाणी ताराबाईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू बघितले, ताराबाईंच्या जीवनाचा काही प्रवास बघितला आणि त्याचा प्रभाव समाजव्यवस्थेतल्या घटकांचा ताराबाईंवर कसा होत होता ते बघत बघत आज या ठिकाणी सत्यशोधक चळवळ व ताराबाई शिंदे यांचं काय नातं लागतं त्याचाही आपण काही प्रमाणात आढावा घेतला. कारण त्या ठिकाणी सत्यशोधक चळवळ ही एक फार मोठी चळवळ आपल्याला या ठिकाणी या समाज परिवर्तनामध्ये सक्रिय झालेली पाहायला मिळते. धन्यवाद.